15 वर्षापासून आम्हाला रस्ता नाही. आमचे मडे घरीच राहतात. नेलं की आमचे मडे वाहून जातात बापू. आमच्या गावाला न्याय नाही. आमची न्याय नाही. आमची न्याय सगळी गेली. आता भावानं वावर केलंय, ऊस लावलं त्या वावरात. आता कसं नेवावं काय नाही, काय घरी ठेवावं, कसं करावं, काय गावात नेवावं की काय घरी ठेवावं. आमचं त्याचं काय भांडण नाही, काय नाही. पण आम्हाला न्यायला जायला रस्ता द्या म्हणून आम्ही भांडण करायला. दुसरं काय नाही आमच्याकडे बापू. तशा त्या निर्णय काय देते की काय नाही की त्याच्यामुळं आल्या ते रस्ता द्या. आमचे मडे आम्ही नेऊन जात्या, नाहीतर आम्ही घरी ठेवत्या बापू. आम्ही पेटवडचे लोक आल्या इथं मातंग समाज. आम्हाला रस्ता नाही. जयश्री माधव गायकवाड. आमचे पती मरून 4-5 महिने झालं. त्याला जायला थांबून गाडीला धक्का मारून रस्त्याला गाडीला मड नेले आम्ही रस्त्यानं. रस्ता जायला वाट नाही, पाणी चिखल आहे. 5 महिने झाले नवऱ्याला मरून. तर ते रस्ता आम्हाला नियमानं काय चांगल करून द्यावा लागेल ते गाडी जायचं. देतो म्हणलेत म्हणा. आश्वासन दिलेत म्हणा. अजून थोड्या वेळ थांबा म्हणलेत म्हणा. आम्हाला कायद्यानं रस्ता करून द्यावा लागला. आता कुणाकुणाचे मुळे काय सांगून टायमाला मरणात काय ना ते रस्ता पाहिजे. माय बापा आम्ही कलेक्टर आल्या. आमचं काम सुद्धा करून द्या. आम्ही काय त्या बाईला भांडणार नाही. तुम्ही काय करायचं ते तुमच्या मनानं करायचं आणि आम्हाला रस्ता द्यायचं. आता आम्ही म्हातारे झाले, आमच्याकडे काय घरात ठेवत्या काय. आम्हाला रस्ता द्यावा लागते. कसंही करा, कसं ठेवा.